मित्रांनो नमस्कार. मी विष्णू नवपुते. मित्रांनो, शिक्षणाचा प्रसार झपाट्याने झाला आहे किंवा होत आहे असे आपण मान्य करूयात. आपण सर्वजण शाळा महाविद्यालयामध्ये गेलो होतो किंवा जात आहोत. पण आपल्या सर्वांचा या शिक्षणाच्या साठी या शिक्षणाप्रती एक कॉमन हेतू आहे. तो हेतू म्हणजे एक छानशी नोकरी मिळावी आणि आपला संसार हा सुखाचा व्हावा, सुखी जीवनाचा मार्ग सापडावा आणि आपल्या जीवनामध्ये मानवी मूल्य रुजल्या जावी, हा शिक्षणाचा मूळ हेतू असायला हवा आणि तो कागदोपत्री तसाच आहे. पण हे असं शिक्षण आपल्याला आजकाल मिळतं का? धार्मिक लोक सांगतात की या आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय आहे मोक्ष. तसं शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचं अंतिम ध्येय असायला हवं की केवळ माझ्या जीवनाचं मूल्य मला सापडू नये, माझ्या जीवनाचा आनंद मला सापडू नये, तर या मानवी जीवनाचं कल्याण व्हावं, हा त्या शिक्षणाच्या पाठीमागचा हेतू असायला हवा. शिक्षणातून आपल्या व्यवसायाचा काही मार्ग मिळतो का? किंवा आपली व्यवसाय वृद्धी होण्यासाठी काही सापडतं का? किंवा या शिक्षणातून आपल्या पारंपरिक पद्धतीत आलेल्या किंवा आई वडिलांच्या वडिलोपार्जित व्यवसायामध्ये काही नाविन्य घडून आणता येतं का? काही प्रगती करता येते का? याचा ध्यास असायला हवा. आणि हे अशाच पद्धतीचं शिक्षण घेऊन 19व्या शतकाच्या शेवटी एक विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेतो. त्याचं नाव आहे अल्फ्रेड नोबेल. या अल्फ्रेड नोबेलच्या आईवडिलाचा मूळ व्यवसाय होता रस्ते तयार करणे, डोंगरातून बोगदे तयार करणे. आणि त्यासाठी तुम्हाला आम्हाला माहिती आहे, अतिशय कणखर अशा दगडांना फोडावे लागते. म्हणजे ते काम अति कष्टाचे आणि वेळ खाऊ होते. अल्फ्रेड नोबेलना वेगवेगळे संशोधन केलेच, 355 संशोधन केले आणि पेटेंट घेतलेले आहेत. पण त्या सर्व पेटेंटमध्ये आणि त्या सर्व संशोधनामध्ये एक संशोधन अत्युच्च महत्वाचं, ते म्हणजे डायनामाइट. म्हणजे असं केमिकल की जे विस्फोटक तर आहे, परंतु सुरक्षितरित्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता येईल. अशा डायनामाइटचं संशोधन अल्फ्रेड नोबेलने केलं आणि त्यामुळे अल्फ्रेड नोबेलच्या आईवडिलांच्या व्यवसायामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात वृद्धी झाली. रोड आणि बोगदे चांगल्या क्वालिटीचे आणि लवकरात लवकर बनल्या गेले. त्यामुळे नोबेलच्या कुटुंबामध्ये आर्थिक संपत्ती खूप मोठ्या प्रमाणात आली. परंतु तुम्हाला आम्हाला माहिती आहे की कुठलंही संशोधन चांगल्या आणि वाईट मार्गाने वापरलं जातं. उदाहरणार्थ अल्बर्ट आइन्स्टाईनचं संशोधन मानवी कल्याणाच्या हेतू तयार झालं होतं. ते म्हणजे कुठल्याही मासचं म्हणजे वस्तुमानाचं कन्व्हर्जन हे एनर्जीमध्ये होऊ शकतं. त्याला आपण म्हणतो E=mc². हे इक्वेशन तयार करण्यापाठीमागे आइन्स्टाईनचा मूळ हेतू असा होता की मानवी जीवनाचं कल्याण. पण दुसऱ्या महायुद्धामध्ये याच इक्वेशनचा वापर करून हिरोशिमा नागासाकीवरती अणुबॉम्ब टाकले गेले. म्हणजे उदात्त हेतून तयार झालेलं संशोधन हे मानवी जीवनाचा संहार करण्यासाठी वापरण्यात आलं. तशाच पद्धतीने या डायनामाइटचा वापर युद्धांमध्ये विस्फोटक म्हणून करण्यात आला. आणि म्हणून अल्फ्रेड नोबेलला जनता ही मौत का सौदागर म्हणायला लागली, कारण याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला. याचं प्रचंड दुःख अल्फ्रेड नोबेलला वाटत होतं. म्हणून यांनी आपल्या मृत्यूपत्रात अशी गोष्ट नमूद केली की जी आज 120 वर्षानंतरही ती टिकून आहे. त्यांनी आपल्या संपत्तीचा खूप मोठा वाटा या मानवी जीवनाच्या कल्याणासाठी संशोधन करणाऱ्या संशोधकांना देण्यात यावा, असा एक ठराव ठेवला. त्यांच्या मरणोपरांत त्या संपत्तीच्या व्याजावरती आज नोबेल प्राइज दिल्या जातात. नोबेल प्राइज मूळतः 5 विषयामध्ये दिल्या जात होतं, परंतु नंतर 6वा विषय त्यात टाकला. पहिले 5 विषय होते. निसंशय फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीच्या ऐवजी ते मेडिकल सायन्स म्हणतात. नंतर शांतता, नंतर साहित्य आणि 6वं म्हणजे इकॉनॉमिक्स. सुरुवातीला इकॉनॉमिक्स नव्हतं, पण जशी जशी जीवनाची व्याप्ती वाढत गेली तसतसा विषय बदलत जातात, म्हणून इकॉनॉमिक्स हा विषय नंतर टाकण्यात आला. एका नोबेल प्राइजला दरवर्षी जवळपास
8.5 कोटी रुपये दिल्या जातात. मग त्याच्यासोबत ते मेडल, त्याच्यासाठी लागणारी ती सगळी यंत्रणा, हे सगळं राबवण्यासाठी पुढचे 10 कोटी तर सहज लागत असतील. याचा अर्थ 60 ते 70 कोटी व्याजातून निर्माण होणारी संपत्ती अल्फ्रेड नोबेलची बँकेत ठेवलेली आहे. मित्रांनो, दरवर्षी नोबेल प्राइज दिला जाते हे तर भाग आहेच, पण या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती कुणाला फिजिक्सचं नोबेल प्राइज दिला जातं, हा आपला सर्वात उत्सुकतेचा भाग आहे. या वर्षीचं नोबेल प्राइज 3 सायंटिस्टला 2 भागात विभागून देण्यात आलं. एका भागात 2 जण, दुसऱ्या भागात 1 जण. त्या तिघापैकी जे एका भागात 2 जण आहेत, त्यापैकी 1 जण आहे सुकुरो मनाबे आणि दुसरा आहे क्लाउस हेझलमन. यांनी एक मॉडेल तयार केलं. त्या मॉडेलच्या आधारावरती या अर्थचं ऍटमॉस्फिअर, अर्थचं क्लायमेट कसं कसं बदलू शकतं याची माहिती पुरवणारं एक उत्कृष्ट गाईडलाईन, एक मॉडेल या शास्त्रज्ञांनी तयार केलं. ते म्हणजे आहे फिजिकल मॉडेल ऑफ अर्थ क्लायमेट, क्वांटिफाईंग व्हेरिएबिलिटी अँड रिलायबली प्रेडिक्टिंग द ग्लोबल वॉर्मिंग, असं या संशोधनाचं टायटल आहे. म्हणजे तसं म्हटलं तर आपल्या सर्वसामान्यांसाठी हा विषय फार क्षुल्लक असा आहे, पण ज्यांना हजारो वर्षानंतरची चिंता आहे त्या सायंटिस्टला हा विषय एक मोठा ज्वलंत प्रश्न वाटतो. दुसऱ्या भागात ज्या सायंटिस्टला नोबेल प्राइज दिला जाईल ते तिसरे सायंटिस्ट आहेत प्रोफेसर जॉर्ज पेरिसी. हे काम करतात इटालीमध्ये. यांनी असं सांगितलं की छोट्या वस्तूवरती जसा इम्पॅक्ट असतो तसाच मोठ्या वस्तूवरती इम्पॅक्ट होत असतो. म्हणजे जॉर्ज पेरिसीच्या संशोधनाचं टायटल आहे इंटरप्ले ऑफ डिसऑर्डर अँड फ्लक्च्युएशन इन फिजिकल सिस्टम फ्रॉम ॲटॉमिक लेवल टू द प्लॅनेटरी स्केल. म्हणजे छोट्या वस्तूवरती जसा इम्पॅक्ट होतो तसाच इम्पॅक्ट हा प्लॅनेटरी सिस्टम वरती होत असतो. याचा अर्थ आता आपल्याला प्लॅनेटरी सिस्टमचा अभ्यास करत बसायची गरज नाही. ॲटॉमिक लेवलवरती तुमचा डिसऑर्डर अँड फ्लक्च्युएशनचा अभ्यास करा आणि तसाच एक त्याचा रिझल्ट प्लॅनेटरी सिस्टम वरती होईल, या असा निष्कर्ष काढा. थोडक्यात या तीनही सायंटिस्टचा 2 टायटल मध्ये जरी अभ्यास चालू असेल तरी त्याचा कॉम्बिनेशन करून अर्थ एकच आहे की ग्लोबल वॉर्मिंग हा विषय सगळ्यांच्या जीवन मरणाचा विषय व्हावा. ज्यांना असं वाटतं की हजारो वर्षानंतर ही पृथ्वी आणि हे युनिव्हर्स आहे तसंच किंवा याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीमध्ये दुसऱ्या जनरेशनला हँडओव्हर व्हावं आणि जागतिक लेवलवरती जे मंडळी निर्णय प्रक्रिया समाविष्ट असतात, म्हणजे उदाहरणार्थ पंतप्रधान, राष्ट्रपती, या सगळ्यांना त्यांनी एक गाईडलाईन दिली किंवा त्यांनी एक असा मोठा विषय दिला की तुम्ही योग्य निर्णय जर घेतले तरच पुढच्या जनरेशनला ही पृथ्वी आणि हे युनिव्हर्स चांगल्या पद्धतीने जाऊ शकेल. म्हणजे थोडक्यात आपल्याला एक अलार्मिंग सिच्युएशन दिली आणि सोपं मॉडेल तयार केलं आणि सोप्या गोष्टीनं तुम्हाला पुढचं जग कसं होईल ते सांगितलं गेलं. यांनी निष्कर्ष काढलाय की जर का कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण दुप्पट झालं तर अर्थ सरफेसचं टेम्परेचर 2 डिग्री सेल्सिअसला वाढणार आहे. त्यांनी याचा अभ्यास करून समुद्रामध्ये किंवा अर्थ सरफेसवर किती आणि कसा विध्वंसक परिणाम होऊ शकतो याचाही अभ्यास करून आपल्या मंडळी समोर ठेवण्यात. मित्रांनो, आहे ते फिजिक्सचे सायंटिस्ट, परंतु आज त्यांनी हवामानशास्त्राचा विषय उचलून धरल्यामुळे आपण हवामानशास्त्राचा अभ्यास करणारे फिजिक्सचे सायंटिस्ट ते म्हणजे सुकुरो मनाबे, क्लाउस हेझलमन आणि प्रोफेसर जॉर्ज पेरिसी, या तिघांनाही आपण या नोबेल पारितोषिकाच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊयात. धन्यवाद.